MHT CET 2026 PCM ग्रुप अटेम्प्ट 2 याचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 24 तारखेच्या आसपास लागू शकतो. आता असे विद्यार्थी ज्यांना वाटतंय की पहिल्या अटेम्प्टपेक्षा माझा सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट हा चांगला लागू शकतो, अशा विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं आहे. तुम्हाला आठवतंय का मित्रांनो, की जेव्हा MHT CETच्या सेकंड अटेम्प्टसाठी जेव्हा रजिस्ट्रेशन ओपन झाले होते, तेव्हा CET सेलने हे रजिस्ट्रेशन तेव्हाच ओपन केले होते जेव्हा JEE मेन्सच्या अटेम्प्ट 1चा पेपर झाला होता. याचा अर्थ काय, की असे विद्यार्थी ज्यांना JEE मेन्सचा पेपर चांगला नाही गेला, किंवा असे विद्यार्थी ज्यांनी JEE मेन्सचा पेपर देऊन फ्री झाले होते आणि बॅकअप प्लॅन शोधण्यासाठी, आणि असे विद्यार्थी ज्यांनी CETच्या पहिल्या अटेम्प्टचा रजिस्ट्रेशन मिस झालं होतं त्यांच्याकडनं, असे विद्यार्थी, आता या तीनही प्रकारच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या सेकंड अटेम्प्टसाठी अप्लाय केला होता मित्रांनो. तर याचा अर्थ काय, तर जो निकाल लागणार आहे तुमचा सेकंड अटेम्प्टचा CETचा, तो निकाल तुमच्या एक्सपेक्टेडपेक्षा पर्सेंटाईल खाली जाऊ शकतात आणि कट ऑफ हे वाढू शकतात, कारण क्राऊड इथे वाढलेला आहे मित्रांनो. तर याचा अर्थ काय, तर माझं ॲज अ एक्सपर्ट काउन्सिलर तुम्हाला एक सजेशन असेल, तुमचं पहिल्या अटेम्प्टचं जे काही तुमच्याकडे पर्सेंटाईल असतील ते पर्सेंटाईल गृहीत धरून तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे, कुठल्या ब्रांचला ॲडमिशन पाहिजे, किंवा कुठल्या सिटीमध्ये ॲडमिशन पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही शोधायला सुरू करा आणि ॲडमिशन प्रोसेसचा विचार करायला लवकर सुरू करून द्या. ऑल्सो युनियन एज्युकेशनच्या स्वतःच्या आता काउन्सिलिंग बॅचेस पण सुरू झालेले आहेत. अप्लाय करायचं असेल किंवा एनरोल करायचं असेल, खाली दिलेल्या नंबरवरती क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करा, तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. धन्यवाद.